स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते मालिकेच्या आजच्या म्हणजे 19 मेच्या भागात संजनाने अंकिताला मदत केल्याचं घरच्यांसमोर आलंय. अंकिता त्यासाठी संजनाला थँक्यू बोलते. अनघा रडत बाबांना मिठी मारते. घरातील सगळ्यांची अवस्था खूपच वाईट झाली असते. अनघा तिथून जायला निघते. आई तिला अशी तडकाफडकी जाऊ नकोस म्हणते. अनघा तिथे थांबून काय करू विचारते. अभि असं काही करेल वाटलंच नव्हतं असं आई तिला बोलते. अनघा तिला पण या सगळ्याने तुमचं आयुष्य बदलणार नाहीये. पण मी आता काय करू. नातं लग्न या सगळ्यांपासून लांब राहून मी खुश होते. पण या सगळ्यात तू मला ओढलंस. तू अभिषेकबद्दल बोलायची म्हणूनच मी त्याच्या प्रेमात पडले. पण हे काय झालं. माझ्या बाबतीमध्ये असं का होतं असं अनघा बोलते. आजी तिला नको जाऊ. हे कसलं लग्न. आम्हाला ते मान्यच नाहीये बोलते. अनघा तिथे अभिषेक आल्यापासून माझ्याशी एकही शब्द बोलला नाहीये म्हणते. आजी तिला त्याच्यावर नक्कीच दबाव आणला असणार बोलते. अनघा तिथे असं कसं कोणी दबाव आणू शकतं. अभिषेक एक चांगला डॉक्टर आहे आणि त्याच्यावरच दबाव येईल. आल्यापासून त्याने साधी नजरेला नजर मिळवली नाहीये. का सांगत नाही तो कोणी दबाव आणला ते असं बोलत रडत असते. अभिषेकला अक्कल नाहीये का. जे झालं ते बरं झालं. असं तळ्यात मळ्यात असलेल्या मुलाबरोबर मी नाही लग्न करून संसार करू शकत असं म्हणते. आप्पा अनघाच्या बाबांसमोर हात जोडतात. तेव्हा अनघाचे बाबा हात जोडू नका आणि तुम्हाला माफ करायला थोडा वेळ द्या म्हणतात. तेव्हा अनिरुद्ध अनघाला मी अभिषेकशी बोलतो म्हणतो. अनघा त्याला आता काय बोलाल. तसंही तुम्हाला आमचं लग्न मान्यच नव्हतं. आता तुमचं मनासारखं झालंय ना म्हणते. अनघा तिथे मी आता बऱ्या मनस्थितीमध्ये नाहीये. त्यामुळे माझ्याकडून 2 शब्द चुकले तर मला माफ करा म्हणते आणि निघून जाते. आई रडत अनघाला आवाज देते. तेव्हा तिथे संजना येत तिची बाजू सांगते. अनघा तिला आपलंच माणूस जर कमकुवत असेल तर दुसऱ्याला काय दोष देणार असं बोलत निघून जाते. अंकिता तिथे अभिषेकला अनघा निघाल्याचं सांगते. तू तिच्याशी बोलायला हवंस असंही ती म्हणते. अभिषेक तिला काय बोलायला हवं विचारतो. माझ्याशी आणि तुझ्याशी कोणीही बोलत नाहीये. मला गिल्टी वाटते असं अंकिता बोलते. अभिषेक तिला माझ्यावर सगळे चिडलेत. मी अनघाला फसवलं आहे म्हणतो. तिथे अरुंधती येत अभिषेक मला तुझ्याशी बोलायचं आहे म्हणते. अंकिता त्यावर जर मी इथे थांबले तर काय प्रॉब्लेम आहे विचारते. अरुंधती तिला अभिषेक सगळ्यात आधी माझा मुलगा आहे आणि आता मला त्याच्याशी एकट्याशी बोलायचंय म्हणते. अंकिता बाहेर थांबली असते तेव्हा संजना तिच्याशी बोलायला येते. कसं जमवलंस हे सगळं. जेवढं मी तुला ओळखते त्यावरून तू कोणासाठीही जीव देणारी मुलगी नाहीयेस. तू अभिला फसवून त्याच्याशी लग्न केलंस. अभिच्या साधेपणाचा तू फायदा घेतलास म्हणते. देशमुखांवर सूड उगवण्यासाठी तू लग्न केलंस ना असंही संजना विचारते. अंकिता तिला तू कुठल्या हक्काने मला हे सगळं विचारते आहेस म्हणते. संजना तिला माझा या फॅमिलीशी खूप जवळचा संबंध आहे म्हणून मी तुला प्रश्न विचारूच शकते म्हणते. या घरात जे काहीही घडेल त्याचा परिणाम थेट माझ्या आयुष्यावर होतो असंही संजना बोलते. कारण मी आणि अनिरुद्ध आता लग्न करणार आहोत असं ती म्हणते. अंकिता तिला हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत. होईल तेव्हा होईल पण तू आत्तापासूनच माझी सासू व्हायचा प्रयत्न करू नकोस म्हणते. तिकडे अरुंधती अभिषेकशी बोलत असते. ती अनघाबद्दल बोलते आणि शेवटच्या क्षणी काय झालं विचारते. तू तिथे गेलास तेव्हा अंकिताची अवस्था काय होती असंही आई विचारते. अभिषेक तिला तिने झोपेच्या गोळ्या घेतल्या होत्या. ती बेशुद्ध होती असं सांगतो. आई तिथे तू जेव्हा पोचलास तेव्हा तिच्या जीवाला धोका होता का विचारते. तेव्हा अभिषेक नाही. तिची ट्रीटमेंट सुरू होती. तिला मधून मधून शुद्ध येत होती म्हणतो. अरुंधती त्याला तुला हे सगळं कसं पटतंय विचारते. नंतर अंकिता संजनाला माझा इगो हर्ट झाला होता पण माझं अभिषेकवर प्रेम नाही असं नाहीये. प्रश्न त्याच्या आईचा आहे तर त्या फार काळ माझ्या डोक्यावर राहणार नाहीत आणि मी त्यांना माझ्या बाजूने धडा नक्कीच शिकवणार आहे. या सगळ्यात तू मला सपोर्ट केला तर जास्त बरं आहे आणि तुलाही तेच हवंय ना असं अंकिता बोलते. माझ्या विरोधात बोलून देशमुखांच्या गुडबुक्समध्ये जायचा तू प्रयत्न करू नकोस. अनिरुद्ध काका माझ्या बाबांच्या हॉस्पिटलमध्ये काम करतात हे लक्षात ठेव म्हणते. नंतर अभिषेक आईला तिची आई माझ्याकडे येऊन पाया पडायला लागली रडायला लागली सांगतो. अंकिताकडे बघून मला खूपच विचित्र वाटलं. शुद्धीवर आल्यावर ती मला म्हणाली माझ्याशी लग्न कर नाही तर मला जगायचंच नाहीये असं अभिषेक सांगतो. मी मुद्दाम काहीच केलं नाही असंही तो बोलतो. अनघासारख्या मुलीला दुखवायचा मी विचारही करू शकत नाही असं स्पष्टीकरण अभिषेक देतो. तेव्हा तिथे अनिरुद्ध येत मी सगळं ऐकलंय बोलतो. नंतर संजना अंकिता बोलत असताना आजी तिथे येते. आजी अंकिताला चांगलीच झापते. इथे आली आहेस तर खाली मान घालून मुकाटाने बसून राहायचं आणि भांडणं लावायचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशीच आहे बोलते. तुम्ही दोघीही लक्षात ठेवा या घरामध्ये शेवटचा शब्द माझाच असतो आणि तो तसाच राहणार सांगते. अभिषेक तिथे अनिरुद्धला सुद्धा स्पष्टीकरण देतो. अनिरुद्ध तिथे यातले एकही शब्द मला खरं वाटत नाहीये. हॉस्पिटल त्यांचंच आहे. ती लोक काहीही करू शकतात असं बोलतो. नंतर आई अभिषेकला आयुष्यभर तू हिच्याशी संसार करणार का विचारते. मालिकेच्या उद्याच्या म्हणजे 20 मेच्या भागात आई अंकिताला सगळं रितसर होईपर्यंत तुम्ही दोघं जण वेगळ्या खोल्यांमध्ये झोपा सांगते आणि घरामध्ये भांडणं लावायचा प्रयत्न केला तर कुणीही ते खपवून घेणार नाही असंही बोलते.
आता संजना आणि अंकिता एकत्र येत काय नवं नाटक करणार हे मालिकेच्या येत्या भागात समजेल. त्यामुळे तुम्हीही बघायला विसरू नका आई कुठे काय करते, सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त स्टार प्रवाहवर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबस.